Welcome friends to Avi's English Grammar. Please subscribe my channel and press the bell icon. Now we have taken the English speaking series. आपण यापूर्वी एकूण 8 टेबल पाहिले होते. पहिले 3 टेबल पाहिले, टू बी, टू हॅव आणि टू डू. पहिले 3 टेबल आपण पाहिले. त्यानंतर आपण 4 टेबल पाहिले, ए बी सी डी. ए टेबल आपण सिंपल टेन्सेसचा पाहिला, बी टेबल आपण कंटिन्युअस टेन्सचा पाहिला, सी टेबल आपण परफेक्ट टेन्सचा आणि चौथा जो टेन्स आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा टेबल पाहिला आपण. ते पहिले 3 टेबल आणि नंतरचे जे 4 टेबल आहेत त्याचं जे कॉम्बिनेशन तुम्हाला ते इथे दिसेल. हे जे आपण लिहिलेलं आहे ते सर्व टेबल आपण का पाहिले होते, कशासाठी पाहिले होते हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. किंवा तुम्ही अगोदरचे टेबल पाहिले नसेल, डायरेक्ट हे वाक्य जर तुम्ही पाहत असेल तुम्हाला ते मागचे टेबल पाहत यावं लागेल. 7ही टेबल पाहणं खूप आवश्यक आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे रिपिटेशन म्हणजे एकच टेबल तुम्हाला 2दा 3दा कमीत कमी पाहावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हे समजेल आणि तुमच्या कन्सेप्ट जवळपास क्लिअर होऊन जाईल. इंग्लिशमध्ये टू बीचा रोल काय आहे, टू हॅवचा रोल काय आहे आणि बाकी याचा जो रोल काय आहे म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब, मेन वर्बचा रोल काय आहे, 12 टेन्सेस कसे असतात ते सर्व समजून जाईल. पण ते 7 टेबल पाहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पहिले 3 टेबल तर ठीक आहे, टू बी, टू हॅव, टू डू बाजूला ठेवा. पण याच्या अगोदरचे 4 टेबल आहे, ए बी सी डी, आपण त्यानुसार हे वाक्य घेतलेलं आहे. हे जे वाक्य घेतलेलं आहे आपण सिंपल टेन्स आहे तर हे ए टेबलनुसार घेतलेलं आहे. ए टेबलनुसार घेतले आहे. हे वाक्य आपण बी टेबलनुसार घेतलेलं आहे. हे सीनुसार आणि डीनुसार जे आपण ए बी सी डी 4 टेबल पाहिले. आता या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण एकच वाक्य, आपलं ओरिजिनल वाक्य आहे आय ईट अ चॉकलेट. आय ईट अ चॉकलेट हे आपलं ओरिजिनल वाक्य आहे. हे वाक्य आपण 12 प्रकारे लिहिलेलं आहे, 12 टेन्सेसमध्ये आपण लिहिलेलं आहे. आणि याच वाक्याचं आपण भाषांतर केलेलं आहे. भाषांतरामध्ये थोडा बदल होऊ शकते आपलं, कमी जास्त, कारण प्रत्येकाची भाषा ही वेगळी राहते. थोडंसं बोलण्यातला थोडा फरक असते, पण जवळपास सारखंच आहे समजा. ठीक आहे. आता हे वाक्य आपण एक वाक्य आपण 12 प्रकारे आपण लिहिलेलं आहे. ओरिजिनल वाक्य आपलं आहे आय ईट अ चॉकलेट. आय ईट अ चॉकलेट म्हणजे आपण व्हर्ब कोणतं वापरत आहे, ईट वापरत आहे. ईटचे 4 फॉर्म आपण इथं लिहिलेलं आहे. V1 ईट हा V1 आहे, V2 म्हणजे एट आहे, V3 म्हणजे इटन आहे, V4 म्हणजे इटिंग आहे. पुन्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं, पहिला जो टेन्स आहे, पहिल्या नंबरचा जो टेन्स आहे तो प्रेझेंट टेन्स आहे. याच्यात प्रत्येक याच्यामधलं पहिल्या नंबरचं वाक्य प्रेझेंट टेन्स आहे, 2 नंबरचं वाक्य पास्ट टेन्स आहे आणि 3 नंबरचं फ्युचर टेन्स आहे. टेन्स आपण 3-3च्या ग्रुपमध्ये पाहत आहे. तसं आपण 4च्या ग्रुपमध्ये पाहू शकतो, पण 4च्या ग्रुपमध्ये टेन्सचा थोडा कठीण जात असते, म्हणून आपण त्या 3-3च्या ग्रुपमध्ये घेतलेलं आहे. यालाच आपण 4च्या ग्रुपमध्ये सुद्धा लिहू शकतो आपण. पहिलं वाक्य जे आहे आय ईट अ चॉकलेट, हे सिम्पल प्रेझेंट आहे, हे सिम्पल पास्ट आहे, हे सिम्पल फ्युचर आहे. हे प्रेझेंट कंटिन्युअस, हे पास्ट कंटिन्युअस, हे फ्युचर कंटिन्युअस. हे प्रेझेंट परफेक्ट, हे पास्ट परफेक्ट आणि हे फ्युचर परफेक्ट. हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. हे वाक्य बनवताना सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कॉमन आहे. आपल्या वाक्यातलं सब्जेक्ट कोणता आय आहे आणि हा चॉकलेट हा ऑब्जेक्ट कॉमन आहे. सब्जेक्ट आय आहे आणि ऑब्जेक्ट हा चॉकलेट हे कॉमन आहे. आणि व्हर्ब आपण घेतलेला ईट. ईट व्हर्ब घेतला आहे 12 वाक्यामध्ये. तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. पहिले आपण इंग्लिशमधले वाक्य पाहू, नंतर भाषांतर पाहू. आय ईट अ चॉकलेट म्हणजे याच्यामध्ये व्हर्ब कसे वापरले, ईटचे फॉर्म कसे वापरले आपण ते पहिले पाहू. ईट, एट, ईट, ईटिंग, 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 ईटन, 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 ईटिंग, ईटिंग आणि ईटिंग. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की याच्यात V1 वापरलेला आहे, याच्यात V2, यामध्ये पुन्हा V1. या तिन्हीमध्ये आपण V4 वापरलेला आहे, तिन्हीमध्ये आपण V3 वापरलेला आहे आणि या तिन्ही वाक्यात आपण पुन्हा V4 वापरलेला आहे.
म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे का V1 आपण 2 वेळा यूज करतो, V2 आपण एकचदा यूज करतो. म्हणजे याच्यात काय दिलेलं आहे, कोणतं फॉर्म आपल्याला 12 टेन्समध्ये किती वेळा वापरावं लागते. V1 आपल्याला 2दा वापरावं लागते, V2 आपल्याला एकदा वापरावं लागते, V3 आपल्याला 3दा वापरावं लागते आणि V4 आपल्याला 6 वेळा वापरावं लागते. म्हणजे 12 टेन्समध्ये म्हणजे मेन वर्ब आपल्याला कोणतं मेन वर्ब किती वेळा वापरावं लागते. त्यानंतर हेल्पिंग वर्ब पाहू आपण. याच्यामध्ये शॅल यूज केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसते, सिंपल पास्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसते, सिंपल फ्युचरमध्ये शॅल किंवा विल असते. कंटिन्युअस टेन्सेसमध्ये जे फॉर्म असतात हे असतात टू बीचे फॉर्म, याला टू बीचे फॉर्म असतात. हे जे लिहिलं आपण एम इज आर, वॉज वर, शॅल बी, विल बी आपल्याला वापरावं लागतं, म्हणजे टू बी वापरावं लागतं याच्यामध्ये. परफेक्ट टेन्समध्ये हे जे आपण फॉर्म वापरले हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅवची जागा असते हे, याला आपण टू हॅवचे फॉर्म म्हणतो. ते दिलेलं आहे आपण. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सुद्धा टू हॅवचे फॉर्म वापरावं लागते बीनच्या सोबत. टू हॅवचे फॉर्म आपण यूज केलेलं आहे. हे टू हॅवचे फॉर्म आहे आणि टू बीचे फॉर्म. हे टू बीचे फॉर्म म्हणजे ज्याला आपण एम इज आर, वॉज वर, शॅल बी, विल बी म्हणतो. टू हॅवचे फॉर्म म्हणजे हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवण्याच्या अनेक पद्धती असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोणतं व्हर्ब किती वेळा यूज करायला लागते दिलेलं आहे. V1 किती वेळा यूज करायला लागते, V2, V3 आणि V4 इथे दिलेलं आहे. म्हणजे मेन व्हर्ब कसं यूज केलेलं आपण इथे दिलेलं आहे. त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आपण कसे वापरतो याच्यात हे दिलेलं आहे. इथे शॅल किंवा विल असते, याच्यात टू बीचे फॉर्म असतात, याच्यात टू हॅवचे फॉर्म आणि याच्यात टू हॅवचे फॉर्म. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की टू हॅवचे फॉर्म आपल्याला परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये टू हॅवचे फॉर्म वापरावं लागते आणि साध्या कंटिन्युअस टेन्समध्ये टू बीचे फॉर्म तुम्हाला यूज करावं लागते. आणि बाकी जे आहे बाकी तर याच्यामध्ये फक्त सिंपल फ्युचरमध्ये शॅल विल हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण ते बाकी सर्व शिकलेलं आहे. आपल्याला हॅव कुठं घ्यायला लागते, हॅज कुठं घ्यायला लागते आपण ते सर्व शिकलेलं आहे. तर आय असल्यावर आपण हॅव घेतलं, आय असल्यावर शॅल घेतलं आहे. सब्जेक्ट जर बदलला तर सब्जेक्टनुसार मग तुम्हाला आयच्या जागी जर आपण ही सब्जेक्ट घेतला तर इथे विल येऊन जाईल, इथे इज येईल, इथे विल येईल, इथे हॅज येईल. ते सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटनुसार तुम्हाला ते चेंज करावं लागते. इथे आपण भाषांतर लिहिलेलं आहे. भाषांतरामध्ये मी आणि चॉकलेट हे कॉमन आहे. मी चॉकलेट तिन्ही सिंपल टेन्सचं भाषांतर आपण केलेलं आहे. आय इट चॉकलेट, मी चॉकलेट खातो. आय एट चॉकलेट म्हणजे मी चॉकलेट खाल्ले. आय शॅल इट चॉकलेट, मी चॉकलेट खाणार. तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागते खातो, खाल्ले आणि खाणार. खातो, खाल्ले आणि खाणार इथे लक्षात ठेवावं लागते. त्यानंतर कंटिन्युअस टेन्समध्ये आय एम इटिंग अ चॉकलेट, मी चॉकलेट खात आहे, मी चॉकलेट खात होतो, मी चॉकलेट खात असेल. म्हणजे खात शब्द हा कॉमन आहे, बदल फक्त इथे होऊन जाते. आहे, होतो, असेलमध्ये बदल होते. परफेक्ट टेन्स आपण भाषांतर केलं, मी चॉकलेट खाल्ले आहे, खाल्ले होते आणि खाल्ले असेल. पुन्हा हे बदलते शेवटचे 3 शब्द. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हे लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. मी चॉकलेट खाऊन राहिलेलो आहे, मी चॉकलेट खाऊन राहिलेलो होतो आणि मी चॉकलेट खाऊन राहिलेलो असेल. थोडं मराठीत थोडा काही ठिकाणी फरक असते. काही जण खाल्ले म्हणते, कोणी खाल्लेले म्हणते, खाऊन राहिलेलो म्हणते, कोणी खाता आलेलो म्हणते. तर तो थोडंसं मराठीमध्ये थोडा डिफरन्स असते, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागते. आता हे पाहिले आपण 12 वाक्याचे 12 ट्रान्सलेशन. एका वाक्याचे आपण 12 वाक्य बनवले, त्या वाक्याचं आपण ट्रान्सलेशन केलं. समजा तुम्हाला मी कोणते वाक्य दिलं, समजा कोणते वाक्य दिलं आणि त्याचं जर तुम्ही 12 टेन्समध्ये करू शकत असाल आणि ट्रान्सलेशन करू शकत असाल तर याचा अर्थ तुम्हाला टेन्स पूर्ण येते. पण आपलं जर काही चुकत असेल तर त्या ठिकाणी, आणि ही पद्धत सर्वात चांगली पद्धत आहे तुम्हाला टेन्स समजण्यासाठी. आता काही शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा ट्रान्सलेशनसाठी. ट्रान्सलेशनसाठी जो हा असते खातं,
त जो शब्द असते त हा कंटिन्युअस टेन्स दाखवते. म्हणजे खात आहे याच्या अगोदर जर त येत असेल, खात आहे, जात आहे, खेळत आहे, त आला म्हणजे कंटिन्युअस टेन्स. खाल्ले ल येत असेल तर हा दाखवते परफेक्ट टेन्स. आणि खाऊन राहिलेलं न आणि लो जर दाखवत असेल तर हा ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे भाषांतरामध्ये म्हणजे मराठीहून जर आपण टेन्स करतो म्हटलं तर हे तुम्हाला त ल न ल हे लक्षात ठेवावं लागते. आणि सिम्पलसाठी सुद्धा त म्हणजे सिम्पल झालं, हा ल म्हणजे म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट झाला, हा सिम्पल पास्ट, आणि र म्हणजे सिम्पल फ्युचर. आता याच्यामध्ये थोडं मी चॉकलेट खाणार, मी चॉकलेट खाईल, असे ते थोडेसे फरक असते. ठीक आहे, आपण हे वाक्य बनवले. याच्यामध्ये तिकडे मी दिलेलं आहे मेन वर्ब कसे वापरायचे, त्यानंतर टू बीचे फॉर्म कसे वापरायचे, टू हॅव कसं वापरायचं, हे सर्व दिलेलं आहे. यावरून आपण कोणते वाक्य तयार करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण सेंटेन्स चेंज केलं, आपण ही घेतलं, ही राईट्स अ स्टोरी. तो कथा लिहितो. समजा हे वाक्य आपण दुसरं वाक्य घेतलं तर याचे पुन्हा 12 वाक्य तयार होते. ही राईट्स अ स्टोरीचे 12 वाक्य, तो कथा लिहितो. पुन्हा जर ट्रान्सलेशन तुम्ही असं करू शकता. ही राईट्स अ स्टोरी, ही रोट अ स्टोरी, ही विल राईट अ स्टोरी, ही इज रायटिंग अ स्टोरी, ही वॉज रायटिंग अ स्टोरी, ही विल बी रायटिंग अ स्टोरी, ही हॅज रिटन अ स्टोरी, ही हॅड रिटन अ स्टोरी, ही विल हॅव रिटन अ स्टोरी, ही हॅज बीन रायटिंग अ स्टोरी, ही हॅड बीन रायटिंग अ स्टोरी, ही विल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी. असं आपण 12 टेन्स वाक्य बनवू शकतो. पुन्हा तो कथा लिहितो, त्याने कथा लिहिली, तो कथा लिहिणार, तो कथा लिहत आहे, लिहत होता, लिहत असेल, त्याने कथा लिहिली आहे, लिहिली होती, लिहिली असेल, तो कथा लिहून राहिला आहे, लिहून राहिला होता, लिहून राहिला असेल. आपण कोणते सब्जेक्ट घेऊ शकतो, कोणते व्हर्ब घेऊ शकतो, कोणते ऑब्जेक्ट घेऊ शकतो, आणि असे 12 वाक्य आपण बनवू शकतो. हे जर 12 वाक्य तुम्हाला येत असेल बनवता, त्याचं ट्रान्सलेशन करता येते. ट्रान्सलेशन नाही केलं चालते, फक्त आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि हे मेन व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब कसे वापरावं लागते, कसं कॉम्बिनेशन, असं सर्व दिलेलं आहे. कंटिन्यू जर तुम्ही टेबल पाहिले, हे ट्रान्सलेशन पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि याच्यात सांगण्यासारखं असं आहे, याच्यात एक नंबरचे जर वाक्य घेतले आपण, 1 नंबरचे 4 वाक्य, एक नंबरचे वाक्य घेतले ते प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार तयार होते. 2 नंबरचे वाक्य जर घेतले ते पास्ट टेन्सचे 4 प्रकार होते. आणि 3 नंबरचे जर वाक्य घेतले तर आपण फ्युचर टेन्सचे 4 प्रकार होते. पण ती पद्धत थोडी कठीण आहे, त्याच्यामुळे आपण असं घेतलेलं. हे वाक्य आपण तसे घेऊ शकतो. 4च्या ग्रुपमध्ये सुद्धा घेता येते, ते तुम्ही लिहून पाहू शकता. 4च्या ग्रुपमध्ये प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार. 1 नंबर म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, 2 नंबर म्हणजे पास्ट टेन्स आहे, आणि 3 नंबर म्हणजे फ्युचर टेन्स. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्समध्ये बघ काय फरक असते, टेन्स कसा यूज केला जाते, 12 टेन्स कसे तयार झाले, साधा कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय फरक असते, टेन्स हा कसा यूज केला जाते, 24 आवर्समध्ये कसं यूज केला जाते, एका महिन्यात कसा यूज केला जाते, थोडंसं मी ते डिटेलमध्ये तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर आपलं टेन्स हे संपून जाईल. त्यानंतर नवीन पार्ट चालू करू आपण, मॉडल हेल्पिंग वर्ब्स, शाल, शूड, will, would, can, could, may, might, must, etc. Thank you very much. Thanks for watching. A like would be appreciated. And don't forget to subscribe.